सांगली जिल्हा पोलिसांकडून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी बीट पेट्रोलिंग (RCP) उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे। हा उपक्रम कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत आहे। या उपक्रमांतर्गत प्रत्येक बीट मार्शलकडे मोटारसायकल पेट्रोलिंगसाठी आवश्यक साहित्य, वॉकी-टॉकी, ई-पंचिंग मोबाईल, सायरन आणि दिव्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। प्रत्येक मोटारसायकलवर पोलीस ठाण्यातील एक अंमलदार आणि RCPकडील एक पोलीस अंमलदार अशी जोडी सतत आपल्या बीटमध्ये गस्त घालणार आहे। बीट पेट्रोलिंगद्वारे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणं, शाळा महाविद्यालय, गर्दीची ठिकाणं, बाजारपेठा, बँका, ज्वेलर्स दुकानं, धार्मिक स्थळं यांना नियमित भेटी देणं तसेच संबंधित परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचं काम करण्यात येणार आहे। या उपक्रमासाठी सांगली उपविभागात सांगली शहर, विश्रामबाग आणि संजयनगर मिळून 10 बीट मार्शल जोड्या, तर मिरज उपविभागात मिरज शहर, महात्मा गांधी चौक आणि MIDC कुपवाड मिळून 10 बीट मार्शल जोड्या कार्यरत राहणार असून एकूण 20 बीट मार्शल जोड्या नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज असतील। या उपक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर मुंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत, पोलीस उपाधीक्षक मुंडे कुलकर्णी तसेच सांगली व मिरज उपविभागातील सर्व प्रभारी अधिकारी आणि पोलीस अंमलदार उपस्थित होते। अशाच ताज्या आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा SMK लाईव्ह न्यूज। गुन्हा जिथे SMK न्यूज तेथे। मिरज येथे जे बॉडी ऑफेंडर्स किंवा यांच्यावर वचक ठेवण्याकरता माननीय IG सरांनी आदेश दिले होते व्हिजिबल पोलिसिंगचे। त्याच्यामध्ये म्हणजे त्या स्कीम अंतर्गत सांगली शहर आणि मिरज शहरमधले एकूण 6 पोलीस स्टेशन्स याच्यामध्ये आम्ही 10-20 बीट्समध्ये व्हिजिबल पेट्रोलिंग दिवसाने रात्री हे बीट मार्शल आता फिरणार आहेत। त्यांना एक अत्याधुनिक गाड्या देण्यात आल्या ज्याला लाईट्स आहेत आणि रस्त्यावर त्यांनी कारवाई करायचे आणि विशेषतः व्हिजिबल म्हणजे फिरते पोलिसिंग राहील ते आणि कोणत्याही क्षणी ते नागरिकांना मदत करू शकेल त्याच वेळेला त्यांचा गुन्हेगारावर वचक राहील अशा प्रकारे हे पेट्रोलिंग आयोजित करण्यात आलेलं आहे। नागरिकांना काय आवाहन? नागरिकांना मी आवाहन करीन की जर कोणतीही परिस्थितीत आपल्याला काहीही मदत लागली तरी डायल 112ला जर आपण कॉल केलात तर त्याच्या आधारे आमची पोलीस मदत ही लवकरच पोहोचेल। त्याच्यामध्ये बीट पेट्रोलिंग आहे आणि बाकीचंही आहे। तर बेसिकली नागरिकांना लगेच मदत पोहोचावी या अनुषंगाने डायल 112 सांगली जिल्ह्याचा डायल 112चा परफॉर्मन्स काही काळापूर्वी पहिल्या 5मध्ये होता, आता गेले काही दिवस आपण पहिल्या 3मध्ये येतो आहे, बऱ्याच वेळा पहिलेसुद्धा येतो आहे महाराष्ट्रात। तर त्याच्यामुळे लवकरात लवकर ती मदत पोचावी आणि व्हिजिबल पेट्रोलिंग राहावं या दृष्टीने नागरिकांना मी आवाहन करतो की कोणत्याही परिस्थितीत डायल 112चा उपयोग केल्यास पोलीस लगेच येतील आणि कारवाई करतील।